नाच नाच रे गजानना माझे मृदुंग टाळविना हे रे नाच गौरीगणा माझे मृदुंग टाळविना हे रे नाचत गौरीगणा तुझ्या चिंतनी जमले सारी खाली आले लबातील तारे तुझ्या चिंतनी जमले सारे खाली आले लबातील तारे नाचे चैतन्य अवघे वारे पाना फुल्यात भरलसे चैतन्य अवघे वारे पाना फुल्यात भरलसे तुरे कौरे गौरा जगुतारा कौरे गौरा जगुतारा येत्याही वल्याळा गणपती बाप्पा मोरया मंगल मोती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मोती मोरया नाच नाच रे गजानना माझे मृदुंग टाळविना हे नाचत गौरीगणा माझे मृदुंग टाळविना हे नाचत गौरीगणा तू देवाचा देवधरा आदिनाथ तू मंगलकारा तू देवाचा देवधरा आदिनाथ तू मंगलकारा देवरूपेचा अमृतधारा देवरूपेचा अमृतधारा तारी विश्वाचा सर्व पसारा तारी विश्वाचा सर्व पसारा हे गणेशा हे जगदीशा हे वटीशा हे जगदीशा हे गणपतीशा गणपती बाप्पा मोरया मंगल मोती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मोती मोरया नाच नाच रे गजानना माझे मृदुंग टाळविना हे नाचत गौरीगणा माझे मृदुंग टाळविना हे नाचत गौरीगणा हे नाचत गौरीगणा हे नाचत गौरीगणा माझी पुण्याई असे सुख दुःखाची नवलाई नारी जन्माची पुण्याई कंठ दाटून येई कंठ दाटून येई तरी आई मी जाते
देव आसा का बरे करी, देव आसा का बरे करी, नारी आभारी का होई, नारी आभारी का होई, नारी जन्माची पुण्याई, असे सुख दुःखाची नवलाई. एका क्षणात आई बाप सोडोनी, एका क्षणात आई बाप सोडोनी, जाते गती सासरी, जाते गती सासरी. नारी जन्मी गहे भाग पुण्या बाप जन्माचे हारी, नारी जन्मी गहे बाप आहे बाप आहे कुणाचा, नारी बाप नाही करणार कुणी, नारी जन्माची पुण्याई, नारी जन्माची पुण्याई, सुख दुःखाची नवलाई. नाते मायेचे तोडोनी, नाते मायेचे तोडोनी, जाते ग सोडोनी, जाते ग सोडोनी, नवी नाती या जोडोनी, नवी नाती ग जोडोनी, सुखी होईल संसारी, सुखी होईल संसारी, नारी जन्माची पुण्याई, असे सुख दुःखाची नवलाई. हे ईश्वराचे देण, पती जीवनाचे धन, हे ईश्वराचे देण, पती जीवनाचे धन, या पती संसारात, या पती संसारात, माझ्या जीवनाचं होईल सोनं, माझ्या जीवनाचं होईल सोनं, माझ्या आयुष्याचं होईल सोनं, नारी जन्माची पुण्याई, असे सुख दुःखाची नवलाई. कंठ दाटून तेई तरी, ती जाते ग सासरी, नारी जन्माची पुण्य.
साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मन शांतीची गोळी मी म्हणून दाखवते. गोळी घ्या स्वराची, गोळी घ्या तालाची, गोळी घ्या स्वराची, गोळी घ्या तालाची. ताल सुरा तुम्ही गुंफुनी मला, वाहू आत्मा रामाची, वाहू आत्मा रामाची. गोळी घ्या स्वराची, गोळी घ्या तालाची. एकच टाळी एकच सूर, एकच टाळी एकच सूर, क्षणात चिंता होते दूर, क्षणात चिंता होते दूर. विठ्ठल मनाला सुखद संगती, झलिल्या फुल्या प्रेमाची, झलिल्या फुल्या प्रेमाची. गोळी घ्या सुस्वराची, गोळी घ्या तालाची. पदोपदी आना सुविचार, पदोपदी आना सुविचार, झुगारुनी त्या दुष्ट विचार, झुगारुनी त्या दुष्ट विचार. स्वतःच्या अंजली तुनी वाहू फुले चारित्र्याची, वाहू फुले पावित्र्याची, वाहू फुले पावित्र्याची. गोळी घ्या सुस्वराची, गोळी घ्या तालाची, गोळी घ्या तालाची. थोडं तरी जगते. धुणं भांडी चहा पाणी एवढेच का तुझं जग? धुणं भांडी चहा पाणी एवढेच का तुझं जग? माझं घर माझा नवरा किती वेड्यावाणी करते. साऱ्यांचं करता करताच तुझं आयुष्य सरते. नाक नातू लेक सून यातच अडकून पडणार ना. जीव ओवाळून टाकला तरी कुणी तुझ्यासाठी रडणार का? घरासाठी राबूच नको असं आम्हाला म्हणायचं नाही. घरासाठी राबूच नको असं आम्हाला म्हणायचं नाही. थोडं तरी मनासारखं तिला जगायचं का नाही? घरासाठी राबूच नको असं आम्हाला म्हणायचं नाही. थोडं तरी मनासारखं तिला जगायचं का नाही? एखाद्या दिवशी बोलता बोलताच अंगात येतं तुझ्या फक्त प्लॅन ऐकून ऐकून बाकीचे घेतात मजा. स्वित्झर्लंड सिंगापूर नुसत्या गप्पा मारतेस. पिक्चरला जाऊ म्हटलं तरी पुन्हा पुन्हा हरतेस. अगं वेडे स्वतःसाठी थोडं तरी जा. एक दिवस मैत्रिणीसोबत घालून जगणं. 5-6 जणी मिळून करावी स्वतंत्र टीम. 5-6 जणी मिळून करावी स्वतंत्र जी मोकळ्या हवेत एखादी काढा म्हणते ट्रीप. आरडा ओरडा हसी मजाक पुन्हा लहान व्हावं. रडगाणं गायचं सोडून मजेत गाणं गावं. किचनमध्ये गॅसजवळ होरपळून जाऊ नकोस. किचनमध्ये गॅसजवळ होरपळून जाऊ नको. अन्नपूर्णा म्हणलं की ओरडून जाऊ नकोस. प्रत्येकाला स्पेस पाहिजे. प्रत्येकाला स्पेस पाहिजे. तिला जीव नाही का? तुम्हाला खूप टेन्शन असतं तुला भावना नाही का? एडवे घरात कुणीही तुझा पुतळा उभारणार नाही. कदाचित श्राद्धा भाषणाही फोटो सापडणार नाही. माझं म्हणणं असं नाही की तिने मुकाट सोडावं. माझं म्हणणं असं नाही की तिने मुकाट सुटावं. नाकात माळ शिरल्यासारखं सदा
चला परत सुटावं. तिच्यावर जबाबदारी ठेवून आपण तमाशा पाहू का? ती महिलांनी गात असताना आपण मल्हार लावा का? कविता फक्त एवढंच म्हणते, स्वतःलाही वेळ दे. कविता फक्त एवढंच म्हणते, स्वतःलाही वेळ दे. जगणं सुंदर होण्यासाठी मैत्रिणींनाही शीळ दे. अधूनमधून प्रत्येकाला लहान होतं आलं पाहिजे. अधूनमधून प्रत्येकाला लहान होतं आलं पाहिजे. एक दिवस पुन्हा होऊन जगणं धमाल झालं पाहिजे. जगणं धमाल झालं पाहिजे. साऱ्या जगामध्ये तू सगळ्यांची प्यारी अगं भारतीय नारी. शिकली सावरली आणि संस्कार नोकरी अभ्यास सगळ्यांच्या मनाचा विचार करणारी आणि साऱ्या अपेक्षांचे ओझे पेलणारी भारतीय नारी. कधी नाही थकली तू. जर कधी पडली तू खूप मजा ही तू तरी घराची जिम्मेदार. काय होते तुला तो कोणीला विचारी सुखी सावरली एकटीच बिचारी. जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर स्त्री ही अष्टभुजा आहे. स्त्री ही अष्टभुजा आहे. तिच्या एका हातात पोळपाट तर दुसऱ्या हातात लॅपटॉप, तिसऱ्या हातात पाण्याची दोरी तर चौथ्या हातात गाडीची, विमानाची, ट्रेनची चावी, पाचवा हात सासू सासऱ्यांच्या सेवेला तत्पर तर सहावा हात ज्ञानार्जनाला
अशी ही स्त्री, पण सध्याचा ज्वलंत विषय म्हणजे स्त्रियांवर तिच्या वयाचाही विचार न करता सर्रासपणे होणाऱ्या अत्याचारासारख्या ज्वलंत विषयावर आज मी माझे विचार मांडणार आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये देवीची विविध रूपं दडलेली आहेत. आत्ताच माझ्या सगळ्यांनी दाखवलं आहे. खरंच विविध रूपं दडलेली आहेत. ती आदिमाय आदिशक्ती आहे. तेव्हा तिने स्वतःच आत्मनिर्भर होऊन स्वतःचं आणि समाजाचं पण रक्षण करावं. हा संदेश तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवायचा मी थोडासा प्रयत्न करणार आहे. ऐका तर मग. हो, आम्ही आहोत नवदुर्गा. चिमुरडीपासून ते वृद्धेचं करण्याभक्षण जागोजागी टपून बसले आहेत राक्षसगण. नवदुर्गेसह घेऊन अवतार दुष्ट शक्तींचा विकृतींचा करूया संहार. आपल्यातील सुप्त शक्तीचा करुणी प्रहार आता घ्यायची नाही माघार. तूच दुर्गा, तूच महाकाली, तूच दुर्गा, तूच महाकाली. सजग सतर्क होण्याची आता वेळ आली. भिऊ नकोस, घाबरू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. कुणाच्याही गोड बोलण्याला पळू नकोस तू कशी. भल्या भल्यांसमोर मानू नकोस तू हार. आत्मनिर्भर हो तर त्यांचा तू संवाद. आणि आज ह्यालाच अनुसरून देवीला आपण सर्वजणी साकडं घालूया आणि देवी काय म्हणते ते ऐकूया. आई अंबे जगदंबे, तू उंच डोंगरावरी वाट पाहतो तुझी, धावत ये लवकर. कलीचे हे राज्य आले, जनता त्रस्त झाली, अब्रूचे हे दिंडवडे निघतात सर्वांसमोर. वाट पाहते आई तुझी, धावत ये लवकर. लहान मोठी तरुणी, लहान मोठी तरुणी वय न पाहती, वासनेने बरबटलेले सैतान कोणाला सोडे. कोठे जावे काय करावे होते ग बळजबरी. वाट पाहते आई तुझी, धावत ये लवकर. शर्मेने मान खाली आम्हीच घालतो, नराधम हा मात्र उजळ माथ्याने फिरतो. घर शाळा रस्ते काहीच सुरक्षित उरले नाही. घर शाळा रस्ते काहीच सुरक्षित नाही उरली. सुखाचा श्वास घेण्या जागाच नाही उरली. आता देवी मग काय म्हणते बघा त्याच्यावर. शांत हो पोरी आता, शांत हो पोरी आता, ऐक काय सांगते. तूच अंबा, तूच कालिका, तूच महिषासुर मर्दिनी. का विसरतेस शक्ती आपली, काढ शस्त्र मागेली. तूच लक्ष्मी, तूच अहिल्या, तूच ती गची जाळी. संघटित होऊन या सामर्थ्य आपले गावी. नवचंडीचा अवतार आता तू घेई, माझीच रूपे धारण करुणी झुंज तू दे. मग पहा हे सैतान कसे पळून या जाते. रूप पाहुनी तुमचे हे दलित गात्र होते. स्वसंरक्षणाचे धडे ठेवणी हो आता सबला. निर्भयपणे वावर, तू नाहीस ग अबला, तू नाहीस ग अबला. धन्यवाद.
शेवटची पोच घ्या ना छान गॉगल घालून सगळ्यात आधी काय तुम्ही कसं केलं गॉगल घालून पोच दे रिकामी असेल तेव्हा पळा आणि ग्लास व्यवस्थित ठेवून घ्या डोक्यावर 3 2 1 स्टॉप चार वाले साइड आहे Three, two, one, stop. तीन दोन एक करा. असं
पका पपीता पका पेड़िया पका पपीता पके पेड़ को पकड़े पीकू पीकू पकड़े पका पपीता पके पेड़ पर पका पपीता पका पेड़िया पका पपीता पके पेड़ को पकड़े पीकू पीकू पकड़े पका पपीता पके पेड़ पर पका पपीता पका पेड़िया पका पपीता पके पेड़ को पकड़े पीकू पीकू पकड़े पका पपीता पके पेड़ पर पका पपीता पका पेड़िया पका पपीता पके पेड़ को पकड़े पीकू पीकू पकड़े पका पपीता पके पेड़ पर पका पपीता पका पेड़िया पका पपीता पके पेड़ को पकड़े पीकू पीकू पकड़े पका पपीता पके पेड़ पर पका पपीता पका पेड़िया पका पपीता स्टॉप स्टॉप अन्योमा गेट से गो पके पेड़ पर पका पपीता पका पेड़िया पका पपीता पके पेड़ को पकड़े पीकू पीकू पकड़े पका पपीता पके पेड़ पर पका पपीता पका पेड़िया शांतपणे फक्त तिकडे लक्ष द्यायचं बाकीकडे लक्ष द्यायचं नाही हां अन्योमा गेट से गो पके पेड़ पर पका पपीता पका पेड़िया पका पपीता पके पेड़ को पकड़े पीकू पीकू पकड़े पका पपीता पके पकड़ो पर पका स्टॉप गडबड करायची नाहीये सावकाश म्हणायचं टाइम लावलेला नाहीये अन्योमा गेट से गो एक बार पका पपीता पके पेड़ पका पपीता पके पेड़ को पकड़े पीकू पके पेड़ पका पपीता बड़े पके पेड़ पर पका पपीता पका पेड़िया पका पपीता पके पेड़ को पकड़े पीकू पीकू पकड़े पका पपीता पके पेड़ पर पका पपीता पका पेड़िया पका पपीता पके पेड़ को पकड़े पीकू पीकू पकड़े पका पपीता पके पेड़ पर पका पपीता पका पेड़िया पका पपीता पके पेड़ को पकड़े पीकू पीकू पकड़े पका पपीता पके पेड़ पर पका पपीता पका पेड़िया पका पपीता पके पेड़ को पकड़े पीकू पीकू पकड़े पका पपीता पके पेड़ पर पका पपीता पका पेड़िया पका पपीता पके पेड़ को पकड़े पीकू पीकू पकड़े पका पपीता पके पेड़ पर पका पपीता ठीक है 1 2 3
ती तळमळणारी आहे. महिला म्हणजे दुःखाला दळणारे आहे धारे. महिला म्हणजे तलवारीचे धारदार पाहते. महिला म्हणजे वादळातल्या पावसातली वीज. महिला म्हणजे इंद्रधनुचे रंगबिरंगी देव. महिला म्हणजे इंद्रधनुचे रंगबिरंगी देव. महिला म्हणजे मंगळातला सुंदर करणारा. महिला म्हणजे कुटुंबातला अत्तलातला आहे. महिला म्हणजे आधाराचे मधमाशांचे पोळे. महिला म्हणजे झाडावरचे मधमाशांचे पोळे. महिला म्हणजे जागोजागीचे अग्नीचे ते गोळे. महिला म्हणजे कष्टाचा शिजलेला सुसाटवाला. महिला म्हणजे पावसातल्या झिरझिरणाऱ्या धारा. महिला म्हणजे कष्टाचा सुसाटलेला वारा. धन्यवाद. छान. आपल्याबद्दलच आपण सहाव्या ग्रुप होता मी माधुरी गाणं खूप छान. आता आपला पुढचा ग्रुप आहे. स्टॉप स्टॉप. थोडं खडू आहे राहू दे आहे की तिथं पॉईंट दुसरा दोन झाले
डावीकडे डावीकडे आई ते पॉईंट पॉईंट त्याच्या किती त्या पॉईंटला बोलू नका हां स्टार्ट लावून टाका शेपूट व्हेरी गुड हां त्यांना साईडला घ्या दुसऱ्यांना घ्या आपण ते डोक्याने आले का आपल्या सगळ्यांच्या मनात त्यांचं आपण स्वागत करूया हा इथंच आहे तुम्ही हात खाली घ्या या हात खाली चला फास्ट बरोबर आहे इथंच आहे बरोबर आहे शेपूट लावून पूर्ण बोर्ड कुठपर्यंत आहे त्याचा अंदाज घ्या काही नाही आहे थांबा थांबा बरोबर ठीक आहे आता ठीक आहे चला बघा उभा राहून करा हां हां आहे पेक्षा जास्त वेळा कोर्सेस घेतले असतील कॉलेज स्कूल इवन कंपनीज वेगवेगळ्या ठिकाणी कॉर्पोरेट क्षेत्र सगळीकडे बऱ्याच ठिकाणी तुमचं टाईम मॅनेजमेंट असो अँगर मॅनेजमेंट असो किंवा बऱ्याचशा गोष्टींचं स्ट्रेस मॅनेजमेंट असो तर अशा याच्यासाठी त्यांनी लेक्चर्स घेतलेले आहेत आणि वेगवेगळ्या गेम्स मार्फत वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी मार्फत त्या खूप छान मुलांच्यासाठी सुद्धा आपण समर कॅम्प आयोजित करतो त्यावेळी सुद्धा त्यांच्यासाठी खूप छान छान त्या ॲक्टिव्हिटी घेतात तर अशा आमच्या मुलींना मी रिक्वेस्ट करते की आज त्यांनी आपल्याला पण थोडं मार्गदर्शन करावं मराठी हिंदी मराठी चालेल सगळ्यांना हिंदीवाल्यांनी मराठी समजून घ्या ओम शांती तर सर्वप्रथम सर्व ज्या शक्ती आहेत आम्ही खास म्हणतो की शिवाची शक्ती ते आपलंच कार्य आहे सगळ्यांचं कारण शिवबाबांची गाणी तर आपण रोज ऐकतो आणि त्याच्यावरती विशेष संगीतमय योग करून शक्ती कमावतो आणि दिवसभर त्या शक्ती यूज पण करतो तर ह्या सगळ्या शक्तींचं गायन हे आपलंच आहे की अशा महिला की ज्या भारताला पुन्हा एकदा स्वर्णी बनवण्यासाठी मदत करत आहे तर अशा शिवशक्तीला आजच्या या महिला दिनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आहेत आपल्या सर्वांनाच तर आज विशेष आपला दिवस आहे असं सगळ्यांना वाटतंय आणि त्यासाठी तुम्ही खूप छान तयारही झालेला आहात आणि खास आतमधली हा जो शृंगार आहे बाहेरचा तर शृंगार केलाच परंतु हा बाहेरचा शृंगार जो आहे तो आपण खूप वेळा करतो जसं तुमच्या घरामध्ये जर लग्न असेल
काही फंक्शन्स असतील त्याला जायचं असेल तेव्हाही करतात. परंतु प्रत्येक वेळेस असा आनंद असतो असा आनंद असतो जो आज आहे. आजचा जो आनंद आहे तो यामुळे आहे की फक्त हा बाहेरचा शृंगार नाही, परंतु आतून मी आत्म्याने कुठेतरी निश्चय केलाय की आज माझा दिवस आहे आणि मला खुश राहायचंय, मला शांत राहायचंय. आज घरामध्ये रविवार आहे, सगळेजण घरी आहेत, पण त्या सगळ्यांचं करून मला माझ्यासाठी वेळ काढायचा आहे आणि तो वेळ मी काढलेला आहे याचं एक छोटंसं सक्सेस, त्याचा तो आनंद, ती शांती, ती एकमेकांबद्दलची जी भावना आहे, शुद्ध भावना, पवित्रता, त्यानंतर जसं सुख, प्रेम, आपल्या सगळ्यांचा आंतरिक आत्मिक स्नेह, तर हा आपला खरा आत्मिक शृंगार आहे. आणि त्या शृंगारासह हा बाहेरचा शृंगार आहे म्हणून त्याला इतकी शोभा आहे. तर हा शृंगार हे तितकाच महत्त्वाचा आहे. जर शरीर स्वस्थता, शरीर शृंगार जितका महत्त्वाचा तितकीच मानसिक स्वस्थता आणि मानसिक रीतीने शृंगारित करणं, चांगल्या चांगल्या विचारांनी स्वतःला, तेही तितकंच महत्त्वाचं आहे. मग आता एक छोटीशी एक्सरसाइज आपण सगळेजण करूया. तुम्हाला काय करायचंय, एक छोटासा गेम, 2-2ची जोडी बनवायची. आताच तुम्ही लक्षात ठेवा, कोण 2-2ची जोडी बनवा, ठीक आहे? दोघींची जोडी बनवा. जोडी म्हणजे आहे तिथंच बसा, फक्त जोडी बनवा, ठीक आहे? आता तुम्हाला उजवा हात, जो उजव्या हाताने सगळी कामं करतो, जो राईट आणि उजवा हात, एकाने त्या जोडीतल्या एकाने, उजवा किंवा डावा, ज्या हातात तुमची शक्ती आहे, तर उजवा किंवा डावा, तुम्ही लेफ्टी असाल तर डावा, तर पूर्ण एकानेचा जोडीमधल्या एकाने पूर्ण ताकदीने आपली मुठ बंद करायची. जोडीतल्या एकाने, दुसऱ्याने एक, तुम्ही कोणी एक जण ठरवा, एकाने मुठ बंद. आता आपल्या समोर जी सखी बसली तिच्या हातातले, आता तुम्ही सखी नाही बरं, आता तुम्ही म्युझिक क्लासमधले स्टुडंट आहात, सगळे जिंकायचे, ठीक आहे? दुसऱ्याने काय करायचं, पूर्ण कुठल्याही बलाचा प्रयोग करून ती मूठ उघडायचा प्रयत्न करायचा. जो दुसरा पार्टनर आहे त्याने ती मूठ उघडायचा प्रयत्न करायचा. एकाने बंद करायची, एकाने उघडायचा प्रयत्न करायचा. तुम्ही कुठल्याही बलाचा वापर करू शकता. उघडणाऱ्याने उघडायची, बंद ज्याची मूठ आहे त्यांनी उघडू द्यायची. शारीरिक बल. बऱ्याच जणांचं ते बल इनफ झालं नाही झालं ना, समोरच्याने तेवढंच वाढवलं. आता ही मोठीची गोष्ट नाहीये, ही आपल्या संबंधातली गोष्ट आहे. जेव्हाही आपल्याला एखादी परिस्थिती कुठली निगेटिव्हिटी घेऊन समोर येते, कोणीतरी रागाने समोर येतो, काहीतरी आतमध्ये जेलसी घेऊन समोर येतो, त्यावेळेस आपली ही प्रतिक्रिया तीच असते की आपण शारीरिक बल किंवा बलाचा उपयोग करायला पाहिजे, शक्तीचा, सामना करण्याच्या शक्तीचा उपयोग करायला पाहिजे. पण याचा काही दुसरं अल्टरनेटिव्ह होऊ शकतं? दुसरं काही अल्टरनेटिव्ह काय करायचं? अच्छा, आपल्याकडे अजूनही खूप छान शस्त्र आहे, बल आहे, आणि ते आहे प्रेमाचं बल. आपल्यापैकी किती जणांनी विचार केला की समोर जी बसली आहे, जरी ती तिथे सांगितलंय की म्युझिक क्लासचे स्टुडंट आहे, पण ती माझी सखी आहे, तर प्रेमाने जर रिक्वेस्ट केली असती तर प्लीज उघड ना,
नक्कीच नक्कीच उघडलं असतं. स्पर्धेत कोणी मैत्री सगळं मैत्री वगैरे आता तर ठीक आहे, आता तर सांगितलं होतं तुम्हाला हा गेम आहे, परंतु रिअल लाईफमध्ये आपण न गेम असताना गेम खेळायला लागतो. घरामध्ये सासू सुना असते, जावा जावा असते, नणंद भावजाई असते, नकळतपणे हा गेम खेळायला लागतो आणि मग तिथे कुठे ना कुठे बल जे आहे ते चुकीचं वापरलं जातं, निगेटिव्ह वापरलं जातं आणि मग जसं तुम्ही सांगितलं जितकं बल आम्ही वाढवलं तितकं तिकडनं बल वाढत राहतं आणि मग ते प्रॉब्लेम्स कधीच सुटत नाही. तर जसे परमात्म्याचे महावाक्य कधी कधी तुम्हाला ज्योतिताई सांगतात. आजची जी महावाक्य होती ती खूप सुंदर होती, ज्यामध्ये परमात्म्याने हे सांगितलं की शुभ चिंतक बनून शुभ चिंतन करा. तर आज त्याच्यावरती खूप छान चर्चिंग सेंटरमध्ये जे ऐकलं होतं मी तुम्हाला सांगते. शुभचिंतक आपण खूप जणांसाठी असतो का? मोस्टली सगळ्यांसाठी शुभचिंतक असतो, पण खूप काही जास्त नाही. म्हणजे ओके ओके जसं तुम्ही सगळेजण माझी जास्त ओळख नाही, पण जेव्हाही भेटतात ते छान सांगतात बाबा काहीतरी चांगलं वाटतं, एवढ्या प्रकारचं शुभचिंतन आहे. पण आपल्या आयुष्यात काही लोक असतात की त्यांच्यासाठी आपण खूप जास्त शुभचिंतक असतो. जसं की तुमच्या सगळ्या मुलांसाठी सुद्धा तुम्ही समान शुभचिंतक नसता. हा शुभ असतात, पण एखादा असा असतो आपल्या जीवनामध्ये कुठलेही रिलेटिव्ह, मुलं असू देत, पती असू देत, की ज्यांचं कायमच भलं व्हावं असं वाटतं. एकदा सुद्धा असं वाटत नाही की यांच्या कर्माचं फळ याला मिळालं बरं झालं, थोडीशी अदल घडली बरं झालं. अशा प्रकारचं शुभचिंतक आपण त्यांच्यासाठी असतो आणि खूप जास्त लोकांसाठी आपल्या आयुष्यात नसतो. 2-3 बस तेवढ्यांसाठीच आपण तेवढे शुभचिंतक असतो, म्हणजे 100% शुभचिंतक असतो. ठीक आहे, समजतं? आता दुसऱ्या प्रकारचे लोक आपल्या जीवनात असतात. कुठली लोक? ज्यांना जस्ट बघितलं की आपलं डोकं इरिटेट होते. जस्ट बघितलं त्याच्यात चूक आपली त्यांची नंतर ठरवूया, पण अशी लोक आपल्या जीवनात असतात की ज्यांना बघितलं की आपलं थोडंसं हलतं. कुठे बघितलं तर निगेटिव्हिटी फील होते. पटकन आपण आनंद सुख जो प्रसंग आहे त्याच्याशी रिलेट करू शकत नाही. असे लोक आहेत सगळ्यांच्या आयुष्यात की ज्यांना बघितलं की माझं डोकं फिरतं. ठीक आहे, तर आज परमात्म्याने सांगितलं की त्यांच्यासाठी, कारण की हे दोन्ही प्रकारचे जे लोक आहेत ज्यांच्यावर आपण अगाध प्रेम करतो किंवा ज्यांना बघितल्यावर लगेच निगेटिव्हिटी येते, लगेच राग येतो, लगेच ईर्ष्या होते, बदल्याची भावना येते, म्हणजे घेत नाही परंतु भावना आतमध्ये आहेत. ते दोन्ही प्रकारच्या लोकांशी आपलं या जन्माचं नाही अनेक जन्मांचं नातं आहे आणि म्हणून आज ते लोक आपल्यासोबत आहेत. तुम्ही हा कोर्स केला त्यामुळे तुम्हाला माहिती की आपण सगळेजण एक सोल जर्नीवरती आहोत. आत्मिक रूपाने चेंज करत आहोत शरीर आणि जन्म मरणाच्या मृत्यूत अडकलेलो आहोत आणि चक्रात अडकलेलो आहोत. तर त्यांच्या सगळ्यांशी आपलं तसं नातं आहे. पण जर इतकं घट्ट नातं आहे, जर कोणी विनाकारण ज्यांना बघितल्यावर आपल्याला त्रास होतो, याचा अर्थ मागच्या जन्मात काहीतरी पापड आपण पण केले का नाही केले? नक्कीच केले. त्याचं रिटर्न परमात्म्याने सांगितलं की चक्र तर थांबलं पाहिजे ना हिसाब किताबाचं. आज सांगितलं जितकं शुभचिंतक तुम्ही काही लोकांसाठी आहात, ती लोक आठवून बघा, तुमच्यासाठी तुमच्या खूप चांगल्या भावना आहेत, तितकंच शुभचिंतक या दुसऱ्या प्रकारच्या लोकांसाठी होणं हा खरा आंतरिक अभ्यास आहे का नाही? आणि ते कसं करू शकतो? शुभचिंतनाने करू शकतो. सगळ्यात पहिले स्वतःविषयीचं शुभचिंतन की हो मी किती शक्तिशाली आहे, ज्याचं मतिरात कायम आहे, माझ्या गंगा सगळ्यांसाठी कशी आहे? समान आहे. कुठल्याही प्रकारचं बघते मूर्तीला त्या मला काही घेणं देणं नसतं की तो फक्त बसायला की बाप करणं करून आहे. तर ती शक्ती माझ्यामध्ये आहे आणि ती मी नक्कीच उजागर करू शकते आणि मग माझं हे शुभचिंतन जे आहे ते वाढतं. आणि ह्याची प्रॅक्टिकली खूप सारे एक्झाम्पल आहेत. तुम्ही सगळेजण म्हणतात की शिवानी मुलींचं आम्हाला ऐकायला खूप आवडतं. भले ब्रह्माकुमारीचं नॉलेज आम्ही ऐकू, पण सिस्टर शिवानींचं ऐकायला खूप आवडतं. त्यांच्या जीवनात त्या मुकामपर्यंत
त्यांनी संसार म्हणजे त्यांचे हस्बंड आहेत त्यांच्या लग्नाच्या वेळेस त्यांनी हा निर्णय घेतला की मला पुन्हा एकदा स्पिरिच्युअल लाईफ जगायचं आहे. अनेक एक्झाम्सना त्यांना फेस करावं लागलं, पण त्यांच्यामध्ये ही कला होती एक स्त्री म्हणून, आणि म्हणून आज त्यांना भारताचा सर्वश्रेष्ठ नारी पुरस्कार जो सरकारकडून मिळतो, गव्हर्नमेंटकडून तो मिळाला, नारी शक्ती पुरस्कार. तर त्यांच्यामध्ये ही खूप सुंदर कला आहे. तसं तर खूप सारे लोक आहेत स्पिरिच्युअलिटीमध्ये, परंतु ती कला आहे की कोणीही व्यक्ती असू दे, कुठलीही परिस्थिती असू दे, त्याला शुभ आणि सकारात्मक कसं बदलायचं ही कला आहे. ती कला आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये शिकायला पाहिजे की समोर काही परिस्थिती असू दे, माझं चिंतन त्याच्याविषयी शुभ कसं आहे ते आपल्याला रोज जे आहे ते ज्ञान ऐकून हळूहळू ती कला येते. आणि त्यासाठी सगळ्यात पहिले स्वतःसाठीचं शुभचिंतन. आणि ह्याला ब्रेनमध्ये सुद्धा तितकी शक्ती आहे मेंदूमध्ये की कुठल्याही चांगल्या सवयी लावण्याचं ब्रेनमधलं जे न्यूरॉन्स आहेत ते फॉर्म होऊ शकतात. हे सायन्स आज प्रूव्ह करतं की कुठल्याही चांगल्या सवयी आपण 8 आठवड्यांमध्ये लावू शकतो आणि त्या परमनंटली लागू शकतात. जशी तुम्ही एक सवय मागच्या 2-3 वर्ष जो जेव्हा झुकला एका योगाला ती लावली, तुमच्यासारख्या अनेक महिला समाजात चित्रपटमध्ये किती आहे. कोणाला जर सांगितलं मोस्टली चल ग सांगितली योगाला, तर पहिलं उत्तर काय असतं, सकाळची वेळ, डबे करायचे असतात, वेळ नसतो. दुसरं, माझ्या विना घर कसं चालेल, तेवढं एक तास पण घर चालेल का नाही चालेल ही शंका आपल्याला असते आणि त्याचा स्ट्रेस असतो. पण तुम्ही ती सवय लावली ना, मग आज तुमची बॉडी तुम्हाला त्रास देते सकाळी उठायला, किती थंडी असू दे, गरमी असू दे, गार्डनमध्ये गेल्याने तुमची बॉडी त्रास देते काय ते, तर तिथं प्रोग्रामिंग तयार झालेला आहे. मग आपला ब्रेन जो आहे तो तथास्तु मशीन आहे. काय आहे तथास्तु मशीन. तर चला तर मग आपल्या ब्रेनला आणि स्वतःला जे आशीर्वाद हवे, लोकांना तर खूप देतो आपण, आज लोकांनी पण आपल्याला खूप दिले, पण त्या सगळ्या आशीर्वादांचा तोपर्यंत फायदा नाही जोपर्यंत मी ते स्वीकार करत नाही. आणि मी स्वतःसाठी मनापासून स्वीकार तोपर्यंत त्या सगळ्या तथास्तुचा काही फायदा नाही. तर आज आपण स्वतःला थोडेसे आशीर्वाद देऊ. जे आशीर्वाद तुम्हाला हवे आहेत तेच आशीर्वाद तुम्ही रिसीव्ह करा. तर मी इथून काही चांगली वाक्य सांगेन, तुम्हाला काय करायचंय, जी वाक्य तुम्हाला आवडतात त्या वाक्यांसाठी तथास्तु म्हणायचं स्वतःला. ठीक आहे, डोक्यावरती हात ठेवून हात वरती करा. जी वाक्य मी सांगते उजव्या हाताने आपण आशीर्वाद देतो मोस्टली सगळ्यांना, तर उजवा हात वरती करा. जे आवडेल त्याच्यासाठी तुम्ही तथास्तु म्हणा. ठीक आहे, मी सुखी आहे, मी आनंदी आहे, जोरात म्हणा तथास्तु, जोरात ऐकायला पाहिजे. तुम्हाला फक्त तथास्तु म्हणायचं, रिसीव्ह करायचं. मी सुखी आहे, मी आनंदी आहे, मी दुःखी आहे, अटेन्शन, मी खुश आहे, मी प्रेमळ आहे, माझा परिवार खूप छान आहे, मी जबाबदार आहे, मी दुःखी आहे. आता सगळे अटेन्शन. थँक्यू. तर रोज स्वतःला चांगले चांगले आशीर्वाद हे खूप आवश्यक आहे. जगाच्या आशीर्वादांसाठी, मोठ्यांच्या आशीर्वादांसाठी आपण किती कामं करतो, पण सगळ्यात जास्त शक्ती माझी मला वापरायची आहे. तर रोज मी मला स्वतःला आशीर्वाद देणं, त्यात स्वमानाचा अभ्यास करणं, तर इतर कोणी मला मान देवो न देवो मला फरक पडणार आणि मग ते खुश राहणार. जसं तुमचं ते खूप सुंदर तुम्ही गात होतात ना, तर त्यामध्ये एक वाक्य होतं, मागचं सगळं विसरा आणि वर्तमानात जगा. तर जीवन खरंच खूप सोपं जाईल. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की आज म्हटलं जातं की जिच्या हाती पाळण्याची दोरी कसा उद्धार करणार. आजपासून 100 वर्षापूर्वी तर आपण बघतोय आपल्या स्त्री समाजाचं आयुष्य जे होतं ते कसं होतं. आणि मग परमात्म्याने आल्यानंतर विशेष ब्रह्माकुमारीज ते एकमेव विश्वविद्यालय असं आहे की जे 140 पेक्षा जास्त देशांमध्ये माझ्यासारख्या 50,000 मुलींना सांभाळणार, 18 लाखांपेक्षा जास्त लोक रेग्युलर बेसिसवरती जोडलेले स्कूल्स आहेत आणि हे सगळं महिलांद्वारे संचलित होते. तर कुठेतरी परमात्म्याने त्या
त्या अबला नारीला शक्ती बनवतं आणि आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कार्य सुरू आहे. आणि त्या कार्याचं एक खूप सुंदर उदाहरणही आहे की आपल्या भारताच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती ज्या आहेत द्रौपदी मुर्मूजी, तर त्यांनी त्यांच्या जीवनाला लहानसं स्पिरिच्युअलिटी त्यांची जीवन कहाणी कधी जर ऐकली तुम्ही नक्कीच ऐका यूट्यूबला त्यांची एखादी मुलाखत की कशा पद्धतीने त्यांनी ह्या आत्म्याचं परमात्म्याचं कर्म फिलॉसॉफीचं ज्ञान समजून त्यांनी त्यांच्या जीवनात पती अचानक गेला, मुलगा तरुण अचानक गेला, खूप तरुण मुलगा त्याचा मृत्यूचं कारण कळलं नाही, त्यानंतर दुसरा मुलगा गेला, आज फक्त मुलगी आणि जावई आहे परिवारामध्ये. आणि त्या सगळ्या दुःखातून बाहेर येऊन कुठे ना कुठे आम्हालाही कधीतरी वाटायचं परमात्मा बोलून सांगायचंच की आगे चल के आपके पास सब आएंगे, पण कुठे ना कुठे आजपासून 20-25 वर्षांपूर्वी असं वाटायचं की राजकीय क्षेत्र आणि फिल्म इंडस्ट्री यातले लोक इकडे येणं म्हणजे खूप अवघड काम आहे. परंतु आज हे मूर्तिमंत उदाहरण आहे की आपल्या भारताच्या राष्ट्रपती सकाळी 2 वाजता उठून ते मेडिटेशन करतात, मग त्यांची एक्सरसाइज करतात, रोजचं परमात्म्याचे महावाक्य ऐकतात. कधी जर त्यांना ती मुरली प्रिंटेड नाही मिळाली तर सेंटरमध्ये फोन येतो की मला मोठ्या अक्षरात मुरली नाही मिळाली, राष्ट्रपती भवनमध्ये ती जाते. आणि त्याचबरोबर त्यांचं डाएट सुद्धा त्यांनी पूर्णपणे सात्विक ठेवलं जे इथे फॉलो केलं जातं. त्या मुद्द्यावर असताना ते तसं करतात. आणि त्यांना मी प्रत्यक्ष भेटले त्यावेळेस ती एनर्जी जाणवली की किती एनर्जी आहे. एक आहे की ठीक आहे त्यांचं पॉलिटिकल जन्म करिअर आहे, परंतु आज त्या स्थानावरती विनाविरोध जाणं हे एका स्त्रीमध्ये किती ताकद असू शकते जी परमात्म्याच्या साथीने इतक्या वरतीपर्यंत जाऊ शकते, जी आदिवासी समाजातली होती, ना खूप शिकलेली ना खूप जास्त हायफाय येते सगळं होती, पण केवळ परमात्म्याच्या साथीने तिथपर्यंत जर पोहोचू शकते. आज आपल्यामध्ये नक्कीच तितक्या शक्ती आहे. आणि ती एनर्जी फक्त त्या आल्या तरी ती फील होते. 2 प्रोग्राम्स त्यांचे अटेंड केले, ते आल्या तरी ती फील होते. आणि त्या याच्यामध्ये राहून सुद्धा किती बिझी असतील तरी सुद्धा त्या स्वतःसाठी वेळ काढतात, म्हणजे स्वतःची चार्जिंग करतात. त्यावेळेस देशाला चालवण्याची शक्ती आहे. तीच शक्ती जी तुम्ही स्वतःच्या चार्जिंगसाठी रोज घेत आहात तीच तुमची सदा राहू दे, सदा तसाच तुम्ही वेळ काढू दे. तुमच्या मनात तशी सदा ताकद असू दे की तुम्ही तुमच्या मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ, स्पिरिच्युअल हेल्थसाठी असाच वेळ काढू दे. आणि तुमच्या सगळ्यांचं आयुष्य खूप निरोगी, स्वस्थ, ईश्वराच्या दिवसेंदिवस अधिक मनबुद्धीने जवळ जाणारं होऊ दे. ह्याच मनापासून तुमच्या सगळ्यांना शुभेच्छा.
पहले